ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रतापला जामीन देऊन प्रतापची बेलवरती सुटका करून आता रविराज आणि महिपत जेव्हा आता प्रतापला सुभेदारांच्या घरी घेऊन येतो आणि जेव्हा अर्जुनला हे सत्य समजते त्यावेळेस आता रागाच्या रुद्रावताराने घरी येत अर्जुन हा त्याच ठिकाणी महिपतचे थोबाड फोडतो. तर आता प्रतापला महिपतने सोडावले आणि अर्जुन हा महिपतला का मारतोय हे सर्व बघताच आता पूर्णाई ही अर्जुनवर भडकते. पण त्याच वेळेस आता अर्जुन हा पूर्णाई समोर दोन भयानक सत्याचा उलगडा करून चैतन्य, महिपत आणि साक्षी यांचा खरा चेहरा आता समोर आणून खरे सत्य जेव्हा पूर्णाई आणि रविराज समोर येते तेव्हा आता रविराज हा अर्जुनच्या डोळ्यात बघून आता महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा आता रविराज समोर येऊन पूर्णाईचे सुद्धा खाडकन डोळे उघडतात आणि त्यानंतर एकच भयानक घटना घडते आणि त्यामुळे आता त्या भयानक घटनेत नागराज हा तेथून पळ काढून आता महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा कसा रविराज समोर येतो आणि पूर्णाई जेव्हा सत्य समजते तेव्हा चैतन्याचे कसे थोबाड फोडून चैतन्याला कशी सत्याची जाणीव करून देते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता महिपतने फायनान्स करून प्रतापला ड्रग्समध्ये अडकवल्याचे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि त्यामुळे आता अर्जुन हा महिपतच्या घरी जाऊन त्या ठिकाणी पुन्हा महिपतची कॉलर पकडून महिपतला दम देतो. मग अर्जुनने सांगितलेले असते की ज्या वेळेस मला तुझं खरं सत्य कळेल ना महिपत, त्यावेळेस बिझनेस तर सोड, मी तुला या जगात श्वाससुद्धा घेऊन देणार नाही असा दम भरून आता अर्जुन तेथून गेलेला असतो. इकडे आता अर्जुन हा प्रतापच्या कंपनीत येऊन सर्व काही चौकशी करतो. आता त्या ठिकाणी असलेले CCTV चेक करून त्यामध्ये काही धागेदोरे आणि पुरावे सापडतात की काय हे आता अर्जुन बघतो. पण ते सर्व CCTV फुटेज बंद असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते आणि त्या CCTV फुटेजमधून अर्जुनला आता काहीही भेटत नाही. तेव्हा आता अर्जुन पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो. पण त्याच वेळेस आता इकडे रविराजने महिपतला बरोबर आणून महिपतने प्रतापचा जामीन मंजूर करून आता प्रतापला सोडवलेले असते आणि प्रतापला त्यांच्या कारमधून आता घेऊन जात रविराज म्हणतो की प्रताप, तुला महिपतने जामीन दिलाय आणि महिपतमुळे आज तू सुटलाय. तर आता प्रताप हा घरी आलेला असतो आणि आता प्रतापसोबत रविराज आणि महिपतही आलेला असतो. इकडे आता अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये येताच आता प्रतापला बेल मिळून प्रताप हा आत्ताच कारमधून गेल्याचे आता इन्स्पेक्टरकडून अर्जुनला समजते आणि त्यामुळे आता अर्जुनला खूप राग आलेला असतो. तेव्हा आता महिपतने प्रतापला जामीनवर सोडवल्याचे कळताच आता रागाने अर्जुनसुद्धा आता घरी निघालेला असतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी प्रतापला अटक झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. कल्पना आणि पूर्णाई या रडत असतात. पण त्याच वेळेस रविराज आणि महिपत हे प्रतापला घेऊन दरवाजात येताच तेव्हा प्रतापला बघताच पूर्णाईला आनंदाचा मोठा धक्का बसतो आणि पूर्णाई, कल्पना पळतच आता प्रतापकडे येतात आणि लगेचच प्रतापला आता महिपतने सोडवल्याचे रविराज हा पूर्णाईला बोलतो. तेव्हा लगेचच पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो आणि पूर्णाई आता महिपतचे आभार मानते. पूर्णाई म्हणते की आज तुम्ही होतात म्हणून माझा प्रताप सुटला. तर आता इकडे महिपत हा खुर्चीवरती तिथे बसलेला असतो. साक्षी, नागराज सर्वजण तिथे आलेले असतात आणि आता लगेच महिपत त्याचे क्रेडिट आता पूर्णाई समोर दाखवत असतो. पण त्याच वेळेस रागाच्या रुद्रावताराने अर्जुन तिथे येतो आणि महिपतला तिथे आपल्या घरात बसल्याचे बघून अर्जुनचा राग आता अनावर झालेला असतो. रागानेच अर्जुन हा महिपतवर धावून येतो आणि महिपतला कॉलर पकडून हा महिपतला ढकलून देतो आणि त्या क्षणी महिपत हा खाली पडतो. त्यावेळेस आता पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन, तू हे काय करतोयस? आज यांच्यामुळेच आपला प्रताप सुटला हे तू लक्षात असू दे. तर लगेचच अर्जुन म्हणतो की पूर्णाई, तुला कळत नाहीये, ही सर्व खेळी या महिपतची आहे आणि या महिपतनेच डॅडला जेलमध्ये पाठवले. पूर्णाई म्हणते की अर्जुन, तू काय बोलतोयस हे तुला काही कळतंय का? तर अर्जुन म्हणतो की हो,
आपल्या डॅडला या महिपतने कॅशमध्ये 200 करोड रुपये फायनान्स दिला आणि या महिपतची ऑर्डर ट्रकमधून जात असताना या महिपतनेच ट्रकमध्ये ड्रग्ज मिक्स केली. तेव्हा पूर्णाई आता तोंडाला हात लावते. पूर्णाई म्हणते की अर्जुन तू काही बोलू नकोस, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तर अर्जुन म्हणतो की अगं या महिपत आणि या साक्षीला तू ओळखले नाहीस पूर्णाई. अगं वात्सल्य आश्रमातील केसमधून बाजूला होण्यासाठी या साक्षीने या चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि आज हा चैतन्य माझ्या ऑफिसचा राजीनामा देऊन त्याचे घरदार सोडून या महिपत आणि साक्षीच्या घरी राहत आहे. पूर्णाई तुला काही माहीत आहे का? ते ऐकून आता पूर्णाईच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि रविराज समोर आता अर्जुन जे बोलत असतो ते सत्य येत असते. अर्जुन म्हणतो की या साक्षीने विलासचा खून केलाय आणि आता केसमधून बाजूला होण्यासाठी हिने चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि या महिपतने डॅडला फायनान्स करून डॅडच्या ट्रकमध्ये विषारी औषध मिक्स केले आणि आता आपल्या डॅडचे नाव हा समाजात आता धुळीला मिळू राहिला आहे आणि आता वरून आपल्या डॅडला बेल मिळून हा कृतज्ञता समोर आणतोय. तेव्हा पूर्णाई तुला हे कळतंय का? रविराज म्हणतो की अरे अर्जुन तू हे काय बोलतोयस? या महिपतमुळेच आज प्रतापला जामीन मिळाला आहे. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, तुम्हाला अजून यांचा खरा चेहरा समजलेला नाही आहे. जेव्हा तुम्हाला यांचा खरा चेहरा समजेल ना तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल. तुम्ही या साक्षीवरती आणि या महिपतवर विश्वास ठेवू नका आणि आज मी पुन्हा सांगतो की खोट्याच्या बाजूने लढत आहे आणि या चैतन्याला सुद्धा या साक्षीने प्रेमाच्या जाळ्यात अडकून माझ्यापासून बाजूला केले. लगेच सायली पुढे म्हणते की रविराज सर हे अगदी बरोबर बोलतात. अहो ज्या वेळेस हा महिपत बाबांना फायनान्स देत होता त्याच वेळेस मी अडवले होते, नाही तर आमचा कोण मोठा शत्रू आहे सांगा ना. या अगोदर अन्नपूर्णा ट्रस्टचे नाव कधी बदनाम झाले का? आणि आत्ताच हे सर्व कसे झाले? त्यावेळेस मी फायनान्स देते वेळेससुद्धा बाबांना सांगितलं होतं पण त्यावेळेस बाबांनी ऐकलं नाही. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला या महिपतचा भयानक पुरावा समोर आणून त्याच वेळेस तुमचे डोळे उघडेल. पण आता या महिपतला माझ्या घरामध्ये आणि माझ्या कोणत्याच माणसाच्या समोर थारा नाही आहे. मी या महिपतचा खरा चेहरा सर्वांसमोर पुराव्यासकट आणील. आणि महिपत तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला असा काही सोडणार नाही आणि तुला असा काही पुरावा आणून जेलमध्ये टाकील ना, आयुष्यभर तू बाहेर येणार नाही आणि आयुष्यभर तू जेलची शिक्षा भोगत असेल. व आता अर्जुन आणि सायलीच्या त्या डोळ्यातील राग आणि तो खरेपणा आता रविराजने अचूक हेरलेला असतो आणि रविराजला सुद्धा आता महिपत आणि साक्षीवरती संशय आलेला असतो. एकाच आठवड्यात चैतन्य हा अर्जुनची फर्म काय सोडतो, साक्षी ही चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात काय अडकवते आणि इकडे प्रतापच्या कंपनीमध्ये ट्रकमध्ये विषारी औषध का असे मिक्स होऊन प्रतापचे नाव का बदनाम होते. या तीन गोष्टी एवढ्या एकाच अंतराने एकाच वेळी कशा घडतात यामुळे आता रविराजचा सुद्धा संशय बळावलेला असतो. त्याच वेळेस आता अर्जुन हा पुढे येत आता म्हणतो की नागराज यामध्ये तू जर असशील ना तर वेळीच तू बाजूला हो, नाही तर मी तुला सुद्धा सोडणार नाही. तेव्हा आता रविराजला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि नागराजसुद्धा यांच्यामध्ये कटात सहभागी आहे की काय असा आता रविराजला संशय येतो. तर नागराज म्हणतो की दादा यामध्ये माझं काहीच नाही बरं का, आणि लगेच नागराज तेथून पळ काढतो. तर आता इकडे पूर्णाईला चैतन्याचा खूप राग आलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेली पूर्णाई आता चैतन्यासमोर येते आणि म्हणते की चैतन्य, अरे या घरात तुला अर्जुनचा दुसरा भाऊ म्हणून आम्ही सर्वजण समजत होतो आणि आज त्याच अर्जुनपासून तू वेगळा झाला आणि या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात तू कसा अटकलास? अरे तुला अर्जुनचे प्रेम कळाले नाही का? तर राग येऊन आता पूर्णाजी लगेचच चैतन्याच्या कानाखाली मारते. तेव्हा चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे रविराज समोर अर्जुनने 2 सत्य आणून पूर्णाईने तिसऱ्या सत्याने चैतन्याचे थोबाड फोडलेले असते. तेव्हा आता अर्जुन महिपतनेच हे सर्व कांड केले याचा भयानक पुरावा समोर आणून आता महिपतला कशी जेलची सजा खायला पाठवतो.
आणि आता रविराज समोर आता मैपत आणि साक्षीचा खरा चेहरा येऊन खरे सत्याचा ज्यावेळेस रविराजला उलगडा होतो त्यावेळेस आता रविराज हा साक्षीची केसमधून माघार घेऊन आता अर्जुन हा वात्सल्याश्रमाची केस जिंकून आता साक्षीला कशी जेलची सजा खायला पाठवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.